आप देख रहे हैं TN महाराष्ट्र न्यूज चैनल। पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना भवानी पेठ मड्डी वस्ती सोलापूर संघटनेच्या वतीने यंदाच्या वर्ष सुवर्ण महोत्सव वर्ष असल्याने संघटनेच्या वतीने 500 डझन वयावाटप नियोजन करण्यात आले होते। वयावाटपाची सुरुवात भवानी पेठ मड्डी वस्ती येथील गरजू विद्यार्थ्यांना रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी पासून सुरू करण्यात आला। यावेळी कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिंदे गट अमोल बापू शिंदे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून धनगर समाजाचे नेते अर्जुन दादा सलगर, माजी नगरसेवक अनिकेत दादा पिसे, माजी नगरसेवक संजय भैया कणके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय भैया सरवदे, कोळी समाजाचे अध्यक्ष श्रीशैल मामा हुंडेकरी, लक्ष्मण भैया विटकर, सिद्ध निशांदार, सातलिंग कोळी, पत्रकार नागेश कोळी, पत्रकार डीडी पांढरे, श्रीकांत गायकवाड, गोविंद शिकलगर, लायक अली जमादार, निर्मलाताई सोनकर व बसवराज रुपनर, रवी हक्के आदी सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमचे सूत्रसंचालन उत्सव उपाध्यक्ष अनिल हिरडगे यांनी केले। कार्यक्रमचे आभार उत्सव अध्यक्ष सिद्धाराम भैया मोठे यांनी केले। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक खांडेकर, सचिन सोनकर, उमेश वायकोळे, प्रकाश दहिवडे, ओमकार भिसे, शिव केलूर, समर्थ बन्ने, स्वप्नील मोठे, भाषा कोथिंबीर, जुबेर शेख, यल्लाप्पा मोठे, खंडू होनमाळगी, रवी सलगर, लक्ष्मण बन्ने, गणेश बंडगर, शंकर भिसे, वीरेश हुंडेकर, यल्लाप्पा पुजारी, गौस नलवार, सुधीर सोनकर, राम खांडेकर व युवा नेतृत्व विजय नेता रुपनर मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले। छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना प्रथमतः अभिवादन करतो। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हित संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या या वहीवाटप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले मंचकावरील मान्यवर यांनी आता मार्गदर्शन केलं असे आमचे अर्जुनदादा समजर, मंचकावरील सर्वच मान्यवर वेळेअभावी सर्वांचं नाव उल्लेख या महापुरुषांच्या नावामध्ये आहे असं समजतो। सर्व मान्यवर उपस्थित माझ्या माता भगिनी, बालगोपाल चिमुकल्यांनो, आपल्या सगळ्यांना एकत्रित ज्या व्यक्तीने केलं असे आमचे विजयजी रुपनर, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित या भागातील सर्व लहान थोर मंडळी। आता दादांनी सांगितलं की हा कार्यक्रम किती महत्वाचा आणि स्तुत्य आहे, जेणेकरून इथे जे लहान बाल गोपाळ बसले त्या मुलांच्या हातामध्ये पेन पेन्सिल देऊन त्यांना शिक्षणाचं महत्व कळावं, त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला किती महत्व आहे आणि तुम्ही शिकावं याकरता ही वडीलधारी मंडळी तुमच्या पाठीमागं आशीर्वाद रूपी कायम उभी आहे हे सांगण्याकरता एक चांगला उपक्रम या संघटनेने केला असं म्हणावं लागेल। आज या कार्यक्रम करत असताना मला खरंच आनंद होत आहे। मंचकावर सर्वच पक्षाचे नेते बसलेले आहेत, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र बसलेले आहेत। धनगर समाज बांधव आहेत, वडर समाज बांधव आहेत, कोळी बांधव आहेत, जोशी बांधव आहेत, 18 पगड जातीचे सगळी लोक एका विचाराने एकत्र येतात। हीच खऱ्या अर्थानं आपल्या सोलापूरचं भारताचं वैभव आहे की आपण सगळे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तयार झालेले कार्यकर्ते। इथं मला वाटतं मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत आणि अशा इथं कुठलाही भेदभाव न करता आपण या भारताचे नागरिक आहोत आणि आपल्या भारताचं भवितव्य घडवण्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे हा भाव घेऊन आपण जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद देतो। मला माहित आहे एखादी वही खूप मोठं काय दिल्यासारखं नाही आहे, पण त्याच्या मागचा भाव जो आहे तो खूप महत्वाचा आहे की ही मुलं उद्या शिकली पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभी राहिले पाहिजेत, आपल्या वडीलधारी मंडळीचं नाव कमवलं पाहिजे आणि या देशाचं भवितव्य तयार झालं पाहिजे। या दृष्टिकोनातनं हा जो कार्यक्रम केलाय त्याबद्दल मी मनापासून आयोजकांचे आभार मानतो। येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन लागणार आहे। इथं बसलेले एकमेकाच्या विरोधात कदाचित उभं राहतील, इथल्या अर्ध्या लोकांना सुद्धा एकमेकांची कामं करावी लागतील, साहजिक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपली मैत्री जपली पाहिजे, आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण नाही झाला पाहिजे अशासाठी वातावरण तयार केलं पाहिजे आणि जातीवाद करणाऱ्या पक्षांपासून आपण सावध पण राहिलं पाहिजे। कारण
कुणालाच तोडून या देशामध्ये प्रगती करता येणार नाही, तर आपल्याला सगळ्याला घेऊन जाऊन हा सगळा देश पुढे न्यायचा आहे. आणि जातीवादापेक्षा समाज काम मोठं असतंय आणि हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दाखवून द्यावं लागणार आहे. या मंचकावरील सर्वांना मी, कारण हे सोलापूर महानगरपालिकेत मला वाटतं येणाऱ्या काळातलं भवितव्य आहे, कुणाच्या नशिबात काय दडलंय माहित नाही, तर या सर्वांनाच शुभेच्छा देतो. कारण राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असते की मी काम करतो वेगवेगळ्या पक्षातनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, त्याला सामाजिक कामाची राजकीय संधी ओळखण्याचा प्रयत्न तो करत असताना त्याच्या पाठीमागं वडीलधारी मंडळी असतील, माता भगिनी यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो. अशाच कार्यक्रमातनं सामाजिक कामातूनच नेता घडत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये या मंचकावरून सुद्धा एक चांगलं नेतृत्व या भागाला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. रुग्णजी अतिशय चांगलं कार्यक्रम आपण इथे घेतलात त्याबद्दल तुमचं व तुमच्या टीमचं मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व लहान मुलांना अभ्यास करण्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो. भरपूर खेळा, भरपूर अभ्यास करा आणि आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करा, एवढ्या शुभेच्छा देऊन सांगतो. जय हिंद.